मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं राणी आणि इंद्र प्लॅन करतात. त्यांना आबा सोबत फिरायला पाठवतात आणि आता राणी आणि इंद्र फिरायला येतात. तर आता ते दोघंजणं घरून गाडीत निघालेले असतात आणि ते एका हॉटेलवर येतात. तिथे रूम वगैरे घेतात आणि आता लगेच राणी म्हणते काय हो इंद्र सर, आपण इथे कशासाठी आलो आहे, इथे काय करायचं आहे, आपण ती रूममध्ये आल्यावर असं म्हणते. तर आता लगेच इंद्र म्हणतो की हे बघ राणी, तुला जे वाटतंय ना ते तू कर आणि माझ्याशी डोकं खाऊ नको. मी इथे काम करण्यासाठी आलो आहे, तुझ्याशी गप्पा मारायला नाही असं म्हणतो. तर आता राणी म्हणते हे कडू कारले ना असंच असतं, कडू आणिच बोलतो नुसतं असं म्हणते. आणि इंद्र म्हणतो की तुला जे आवडेल ना ते करून घे, जा तू इथून, माझं डोकं खाऊ नकोस असं म्हणतो. तर आता राणी म्हणते की ठीक आहे, मी माझंच बघते, मला काय करायचं आहे ते असं राणी म्हणते. आणि राणी आता तिथून निघून जाते, म्हणते की करा इंद्र सर तुमचं काम तुम्ही, मी करते माझं काम. आणि राणी बाहेर निघून येते. इंद्र म्हणतो आता कुठं गेली ना काय माहिती, आणि इंद्र त्याचं काम करायला लागतो. तर राणी बाहेर येते आणि म्हणते की आयडिया, आता हे कडू कारल्याचं मला काहीतरी करावं लागेल. आणि ती बाहेर आल्यावरती तिथे लाईटचं हे असतं, तिथं ती येते लाईटच्या ठिकाणी आणि तिथली फ्यूज काढून घेते आणि म्हणते की कडू कारल्याला कसं काम करायचं आहे ना आता करू द्या. ती फ्यूज काढते आणि आपोआप सगळे लाईट बंद होतात. तर इंद्र आजूबाजूला बघतो तर लाईट बंद झालेली असतात. तर तो म्हणतो की लाईट कशी बंद झाले ना काय माहिती, लाईट तर सगळे बंद झाले, आता मी माझं काम कसं करणार आणि ही राणी कुठं गेली एवढ्या अंधारात असं तो विचार करायला लागतो. तर आता इकडं जी राणी आहे ती फ्यूज काढून हसायला लागते आणि म्हणते की मी पण राणी आहे, हुकमाची राणी आहे मी, मला जे वाटेल ना तेच मी करते, मी दुसऱ्यांचा विचार नाही करत असं ती राणी म्हणते. आणि राणी म्हणते की ह्या कडू कारल्याला कसं ठिकाणावर आणायचं ना मला चांगलंच माहिती आहे, माझ्यासोबत असं वागते ना, आता बघा मी तुमच्यासोबत कसं वागते असं ती म्हणते. तर आता इंग्रजीत राग उठून बाहेर येतो आणि म्हणतो की ह्या लाईटला आत्ता जायचं होतं काय नो. आता बघूया पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.